विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक ठिकाणी ईव्हीएमवरती शंका उपस्थित झाल्यानंतर नाशिक शहरातील पश्चिम विधानसभा मतदारसंघात देखील पुन्हा फेरमतमोजणी जी आहे ती होणार आहे आणि या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी देखील महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांना या संदर्भात पत्र दिलेलं आहे। काय सांगाल आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांनी देखील जे आपल्या मतदारसंघातील बूथ आहेत त्यातील 5% बूथवरची पुन्हा मतमोजणी करण्यात यावी या संदर्भातली पत्र दिलेलं आहे। मी जिल्हाधिकाऱ्यांना 129 पोलिंग स्टेशनची मतमोजणीची मागणी केली होती। त्यामध्ये त्यांनी मला पत्र दिलं की सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे 26 एप्रिल 2024चा त्यामध्ये 5% पोलिंग स्टेशन तुम्ही त्या ठिकाणी मोजू शकतात आणि त्याची फी आहे 40,000 रुपये। उमेदवार प्रतिनिधी ज्यावेळेस उमेदवारी करतो त्यावेळेस त्याची डिपॉझिट 10,000 रुपये आणि एका बूथला हे 40,000 रुपये। त्यामध्ये ही संयुक्तिक अमाऊंट नाही, परंतु हरकत नाही। आता 5% म्हणजे 21 बूथ त्या ठिकाणी मी मोजू शकतात आणि त्यानुसार आम्ही प्लॅनिंग चालू आहे। 21 बूथांचे पैसे त्या ठिकाणी निश्चितपणाने भरू। आम्हाला जवळजवळ 129 बूथ डाऊटफुल होते, पण ते 129 बूथ त्या ठिकाणी मोजता येणार नाही। त्यांनी सांगितलं की 5% तुम्ही कुठलेही बूथ सिलेक्ट करा, 5% तुम्ही पोलिंग स्टेशन त्या ठिकाणी मोजू शकतात। हो, आपल्याला कशी एक प्रकारे ही शंका जी आहे उपस्थित झाली आणि त्यानंतर आपण या संदर्भात पत्रव्यवहार केला? ऑल महाराष्ट्रामध्येच ते चर्चेचा विषय झालेला आहे हा। महाविकास आघाडीची काल बैठक झाली। आदरणीय उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी नेतृत्वाखाली जे पराभूत उमेदवार होते त्यांच्याशी चर्चा केली। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ज्यांना शक्य आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्यांनी पोलिंग स्टेशन मोजण्याची अर्ज हा 7 दिवसाच्या आत करावा आणि त्याची मुदत आहे 29 तारखेपर्यंत। मला असं वाटतं की सर्व पराभूत उमेदवार हे 7 दिवसाच्या आत पोलिंग स्टेशन मोजण्यासाठी अर्ज करतील अशी खात्री आहे। आपण आपल्या मतदारसंघातील कुठले बूथ जे आहेत त्याच्यावरती आपण मागणी करणार आहात फेरमतमोजणी? आता त्यातनं सिलेक्ट करावं लागेल आणि ते सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना कळवू आपण। नक्कीच आपल्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर होते आणि या ठिकाणी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील 20 ते 21 जे बूथ आहे त्यावरील पुन्हा फेरमतमोजणी जी आहे ती करणार आहेत। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।